स्वागत करते आणि सुरुवातीलाच मोठी महत्त्वाची घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मोदींविरोधात विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे। सीपीआयचे खासदार संतोष कुमार यांच्याकडून मोदींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे। भाषणातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा यातून करण्यात आलाय। तर तक्रार करणाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकले असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं। या भाषणात मोदींनी काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली। मोदींनी अशा प्रकारे देशाला संबोधित करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका असताना मोदींनी अशा प्रकारे भाषण करून आचारसंहितेचा भंग केलाय। पंतप्रधान पद आणि सरकारी संसाधनं त्यांनी राजकीय भाषणासाठी वापरली आहेत। निवडणूक आयोगानं या प्रकरणाची तातडीनं दखल घ्यावी, चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी। 543 जागांमध्ये 33% जागा महिलांना द्यायला आमची काहीच हरकत नाही, पण त्यात अमित शहाची पण जागा राखीव होऊ शकते, वाराणसीची जागा राखीव होऊ शकते, अनेकांच्या जागा राखीव होऊ शकतात महिलांसाठी। त्याच्यामुळे या थोर पुरुषांच्या जागांचा बचाव करण्यासाठी त्यांना 850 जागा निर्माण करायच्या आहेत। या देशामध्ये या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने ज्यांनी विरोध केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय या देशातल्या लाडक्या बहिणी स्वस्थ बसणार नाही। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये, आणि त्यांच्या नसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे, शब्दामध्ये काँग्रेस आहे। स्वतःची पातळी किती हे संजय राऊतने एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतात, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाहीत। देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे। जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत, या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केले। महिला आरक्षणाच्या आड परिसीमन करून, डिलिमिटेशन करून ही पूर्ण षड्यंत्र रचून कायमची सत्ता हातात कशी राहील अशा पद्धतीचा एक यामागचा कुटील डाव नरेंद्र मोदी सरकारचा होता आहे। तुम्ही पंतप्रधानांवर राजकीय भाष्य करता त्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण का नाही करत? काँग्रेसने हे पाप केलंय, काँग्रेसला या पापाची शिक्षा भोगावी लागेल। उद्या सभागृहामध्ये मी स्वतः मुंबईची महापौर काळी साडी नेसून त्या ठिकाणी बसणाऱ्या निषेध करण्यासाठी, आणि आम्हाला या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम अजिबात त्या संसदेमध्ये काँग्रेसने केलेले नाही, नतभ्रष्ट त्या राहुल गांधींनी केलेले नाही।